कंटिन्युअसली येतात. कोण कोण येऊन गेले आपल्याकडे? जसे आपल्याकडे श्रीमान लेजंड पण आलेला आहे. श्रीमान लेजंड मला तर 2-3 वेळा आला. त्याच्या बाईकवर लडाख राईड जेव्हा जायचं होतं तेव्हा सगळे ॲक्सेसरीज सगळे गिअर त्यांनी आपल्याकडनंच परचेस केले. आपल्याकडे वंडर सेन, अभिषेक देशमुख तो पण आपला खास मित्र झाला, आपल्याकडे नेहमी येतच असतो. तर असे बरेच यूट्यूबर्स आहेत जे खूप चांगलं काम करतात. आणि थोड्याच टायमात तुम्ही बघू शकताय पूर्ण राईडचे पूर्ण ग्रुपचे बाईक येणार आहेत. त्यांच्यामध्ये कुठली कुठली बाईक ॲड आहे तुम्ही बघू शकताय. हायाबुसा देखील आहे, तिची देखील 22-20 लाख प्राईज आहेच. आणि पूर्ण ग्रुप आलेला आहे. सर किती वर्ष झालं या गाडीला? झाली आता 22-23 वर्ष झाली. 2002 साली घेतलेली ही गाडी आहे. ही माझी पहिली बाईक आहे. पूरी राइडर सब फिलहाल नमस्कार मित्रांनो, मी आकाश म्हात्रे तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. दसऱ्याच्या मुहूर्तावरती आज आपण चाललो आपल्या दादाला गाडी घ्यायची. कुठली गाडी घ्यायची म्हणजे बाईक घ्यायची. आणि बाईक देखील अशी एक भरपूर फ्युचर आहेत आणि नवीनच बाईक आहे या एरियामध्ये आणि या गावामध्ये देखील पहिल्यांदा ती बाईक येणार आहे. आणि बाईकची प्राईज असणार आहे 22 लाख रुपये. कुठली बाईक असणार आहे, काय असणार आहे ते मी तुम्हाला सांगू शकत नाही. आणि दादाचा शॉप देखील आहे. राईड अँड रायडरचे ओनर जितू भोईर, हिटकालेश्वर महादेव मंदिराच्या समोर त्यांचा शॉप आहे. भरपूर अशा बाईकमध्ये तुम्हाला जे सामान, जर तुम्ही राईडसाठी जात असाल तुम्हाला सर्व गोष्टी तिथे भेटतात. तर तुम्ही नक्कीच व्हिजिट देखील द्या आणि ती बाईक देखील बघत राहा आपल्या चॅनलवरती. आता आपण चालू आहे डिलिव्हरीला. मित्रांनो तुम्ही बघू शकता राईड अँड रायडरचे ओनर जितू भोईर दादांनी खास न्यू मेंबर त्यांच्या या ग्रुपमध्ये ॲड होणार आहे. तर आपण थोडक्यात दादाकडनं माहिती घेणार. आणि आज या तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि या दसऱ्याच्या मुहूर्तावरती आज न्यू मेंबर ॲड होणार आहे. तर आपण दादांना विचारणार आहे. तर दादा, तर नमस्कार, हॅपी दसरा पूर्ण ऑल तुमच्या ग्रुपला. आणि तसंच आज दादा आपल्या ग्रुपमध्ये एक न्यू मेंबर ॲड होणार आहे. तर हे अगोदर काय प्लॅनिंग होतं का आपलं? प्लॅनिंग असं काही नव्हतं, अचानक डिसाईड झालेलं आहे. हां, पण झालंय. ठीक. आपला राईड अँड रायडर क्लब तुम्हाला दिसत असेल. हां, आपला मागे स्टोर आहे. हां, राईड अँड रायडर स्टोरच्याच नावाचा आपला ग्रुप आहे राईड अँड रायडर क्लब. हे सगळे आपले मेंबर्स आहेत. आपल्या ग्रुपमध्ये आता एक नवीन मेंबर ॲड होणार आहे आज. आणि नवीन मेंबर ॲड होणार आहे. तुम्हाला पहिल्यापासून बाईकचा खूप शौक आहे. पहिली बाईक आपली कुठली होती? पहिली आपली पल्सर 180 मध्ये लटकलेली. त्याच्यानंतर अजून एक तुमच्याकडे स्पोर्ट बाईक होती. अजूनही होती, कॉमेट होती. हां, ती कुठल्या इयरला होती? 2005 ते 2010 पर्यंत होती माझ्याकडे. म्हणजे पहिल्यापासून तुम्हाला आवड आहे. आणि तसंच तुम्ही राईडला देखील जात असतात सॅटर्डे संडे. वहिनीचा देखील तुम्हाला भरपूर असा सपोर्ट आहे. तर या आता जी आपण न्यू मेंबर ॲड होणार आहे बाईक, तिचं आपण नाव शो नाही करणार लगेच, ते सरप्राईजच असणार आहे आपल्या सबस्क्राईबसाठी. हां. आणि त्याच्यामध्ये भरपूर असं फ्युचर काय एक नॉर्मली तुम्ही सांगा जे कारमध्ये फ्युचर येतात तेच आपल्याला बाईकमध्ये देखील बघायला भेटणार आहेत थोडे फीचर. ते जशी काय बाईक दाखवू तेव्हा आपण सांगतो. आता थोड्याच टायमात आपण निघणार आहे डिलिव्हरीसाठी. आणि जितू दादांचा मोठा सरप्राईज असणार आहे हा राईड अँड राईड ग्रुपला. थोड्याच टायमात आपण जाणार आहे आता. आणि पूर्ण ग्रुप देखील रेडी आहे राईड अँड रायडरचे. तर दादांच्या ग्रुपमध्ये असलेले बाईक देखील तुम्ही ॲड आहेत ते बघू शकता. कुठली बाईक ॲड आहेत. आणि दादांकडे पहिली ही गाडी आहे. आणि पूर्ण त्यांचा असा ग्रुप आहे. तर मित्रांनो आता आपण फायनली पोहोचलेलो आहे शोरूमला, अंधेरीला पोहोचलेलो आहे. आणि मी तुम्हाला आता शोरूम दाखवणार आहे कुठला शोरूम आहे आणि कुठली गाडी आहे ती देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे. दादाच्या ग्रुपमध्ये असलेली बाईक तुम्ही बघू शकताय. आणि ही आपल्या स्वप्नील दादाची गाडी आहे. आणि ही पूर्ण ग्रुपच्याच गाड्या आहे तिथे. आणि पूर्ण ग्रुप आता आतमध्ये आहे. तर चला जाऊ आपण. आता तुम्ही समजलं असेल कुठल्या कंपनीची बाईक आहे. राईड अँड रायडरचे ओनर जितू भोईर. तर दादाने आज BMW घेतले GS-F 900. तर आज तिची डिलिव्हरी आहे. भरपूर अशा BMWच्या गाड्या बघायला भेटणार.
मित्रांनो तुम्ही आता बघू शकता दादाची गाडी आली. BMW शोरूमचे कॅमेरामॅन आहेत ते दादाची व्हिडिओ काढत आहेत. तर ते आधी एंट्री होणार आहे. तर पूर्ण ऑल फॅमिली दादाची गाडीतनं उतरली आहे. आता तशीच दादाची पूर्ण फॅमिली आतमध्ये शोरूममध्ये एंट्री करत आहे. आणि थोड्याच टायमात तुम्ही बघू शकता पूर्ण राईडचे पूर्ण ग्रुपचे बाईक येणार आहेत. त्यांच्यामध्ये कुठली कुठली बाईक ॲड आहे तुम्ही बघू शकताय. हायाबुझा देखील आहे. तिची देखील 22-20 लाख प्राईज आहे. आणि पूर्ण ग्रुप आलेला आहे. पूरी राइडर राइडर्स की टीम सब फिलहाल बस कुछ पल और जल्दी अनबॉक्सिंग होने वाला है. पार्टी पॉपर आपल्या कुठे गेले मोठे मोठे ना सगळे एक साथ गेला बरोबर माणसाला पाठवलं. दोन शब्द एक बाइक के लिए हम लोग के लिए बाइक वर बसा. गाईस थँक्यू व्हेरी मच. सगळे आले डिलिव्हरीसाठी. खूप मजा आली. ही आपण घेतली आहे F900 GS A ॲक्च्युली. मस्त बाईक आहे. मजा आली. हा मी ऑलरेडी 5 वर्षापासून BMW 310 GS वापरतोय. सो नॅचरली अपग्रेड माझा GS बरोबर जे अटॅचमेंट जे होतं त्याच्यामुळे मी ही बाईक चॉईस केलेली आहे. ही आहे 900 GS A. सो मी परत BMW फॅमिलीमध्येच राहणार आणि GS A चालवणार. गाडीचे फीचर्स सांगू. ही आहे BMW 900 cc ट्विन सिलेंडर. पॉवरफुल मस्त. अजून भरपूर फीचर्स आहेत त्याच्यात. क्रूज कंट्रोल दिलेला आहे. स्लीपर क्लच आहे.
तसं तुम्ही बघू शकता गाडीचे नंबर देखील एक गाडी येईल या नंबरमध्ये. आणि दादाच्या गाडीची प्राइस जर तुम्हाला सांगितलं तर मी नक्कीच शॉक व्हाल. या गाडीची प्राइस आहे 22 लाख. GX F900. भरपूर फ्युचर आहे त्या गाडीमध्ये. आणि पूर्ण रायडरचे पूर्ण टीम देखील आलेली आहे जितू दादाची. एक काम करा, कॉंग्रॅच्युलेशन जितूभाई बोला. ठीक आहे, मी कॉंग्रॅच्युलेशन बोलतो, तुम्ही जितूभाई बोला. एक मिनिट, मी याचा व्हिडिओ घेतो. कॉंग्रॅच्युलेशन हिप हिप. एक फोटो घेतो. ग्रुप नेम घ्या, ग्रुप नेम. रायडर की जीतू दादा की नंबर बघू शकता. या नंबरमध्ये एक नक्कीच बाईक येईल. एवढे नंबर ते पैसे दिलेत. GS F900. भरपूर फ्युचर आहे त्या गाडीमध्ये. आणि आता आपण गाडीवरती बसून बघू. गाडीवरती बसल्यानंतर कसा फील येतो तो. भरपूर अशी ब्रॉड पूर्ण आणि पूर्ण टीम इथे आहे दादाची. 22 लाख प्राइस या बाईकची. तुम्ही जावा ना परत. गौरव सर हा ना, आत्ता एकदम क्लास वाटते रे. तो दादा ने अभी तीसरा टी शर्ट पहन लिया राइडर्स का. और ये हमारी बाइक बाहर आ चुकी है. अभी इसका जो लुक है वो काफी खुल के दिख रहा है. तसंच वहिनीच्या हस्ते गाडीची पूजा देखील झाली आज शुभ मुहूर्तावरती दसऱ्याच्या. मोरया शोरूम मध्ये तुम्ही बाईक बघू शकताय. स्कूटी, स्पोर्ट बाईक आणि तसंच BMW कडनं नाश्ता देखील आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावरती भरपूर असे BMWच्या डिलिव्हरी आहेत तुम्ही बघू शकताय. पण दादाच्या गाडीचा पेरा घेणार आहे आरुष कडनं, दादाचा मुलगा मोठा. आरुष कॉंग्रॅच्युलेशन. फायरिंग बघू शकता तुम्ही गाडीची. आणि स्वप्नीलदा हिची प्राइस काय? ही आता तुम्हाला डिपेंड्स, तुम्ही कधी घेता यावर बेनिफिट्स आहेत. हां 15,000ची आहे पण 3,500 येईल. हां का, बघू शकता स्कूटीची प्राइस 110ची रेंज आहे याला. 110ची रेंज आहे. साईड मोड्स आणि हिटेड ग्रिप्स आहे. ओके, तुम्हाला घ्यायची असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा.
तशीच आपल्याला या बाईक स्कूटीची प्राईस सांगितली. इलेक्ट्रिक आहे, 100चा हिला रेंज आहे, 100 किलोमीटरचा. ही काहीतरी 5 लाख रुपयाची स्कूटी आहे. तर तुम्ही बघू शकता ह्या स्कूटीची प्राईस BMWची 14 ते 15 लाख रुपये इजी प्राईस आहे. आणि तशीच ह्या गाडीची देखील काहीतरी 18 का 19 प्राईस आहे. लाख. आणि ही 35 लाखाची बाईक आहे. या बाईकची प्राईस 35 लाख आहे BMWची. तसंच BMWच्या शोरूमच्या बाजूला शोरूम बघू शकताय तुम्ही. रेंज रोवरचा शोरूम, डिफेंडर, तसेच नवनीत मोटर्स BMW आणि तसंच मर्सिडीजचा शोरूम देखील आहे. काय हा डिफेंडरचा शोरूम आहे ना भाई. स्वप्नील मात्रे घेऊ शकतो, डिफेंडर. हा ना केलाय. राईड अँड रायडरची पूर्ण फॅमिली. तर पूर्ण दादाची टीम आहे राईड अँड रायडरचे. भरपूर असे फीचर आहे गाडीमध्ये जे आपल्याला कारमध्ये फीचर बघायला भेटतात, तेवढे फीचर या बाईकमध्ये आहे. रेडी झालेलं आहे जायसाठी. तुम्ही बघू शकता जसा राईडवरती जातो तसंच तयारीमध्ये आहे. तसंच वहिनी देखील सोबत आहेत आणि दादाचा मुलगा. बाईकवरती दोघेच जाणार आहेत, दादा आणि वहिनी. बाकीचे आपण गाडीमध्ये जाऊ. ही बाईक देखील 22 लाखाचीच आहे. तुम्ही स्पोर्टमध्ये आहे. हा हा एका वर्षात 10 गाड्या विकल्या. हा आयडी ओके बाय बाय. बघू शकता तुम्ही स्वप्नील मात्रेचे पाय पोचत नाही बघा. आपण फायनली पोहोचलेलो आहे शॉप वरती. आता पूर्ण रायडरचे पूर्ण टीम आलेली आहे. दादाला विचारा, दादा कसा वाटला एक्सपिरियन्स? कसा वाटला? जबरदस्त, मजा आली. मजा आली, एक नंबर. मस्त होती राईड, मजा आली. भारी वाटला ना? भारी. गाडी एकदम स्मूथ आणि जबरदस्त पिकअप आहे. काय नवीन काय वाटलं असं? आता रेग्युलर तुमच्याकडे कुठली आपली कुठली होती बाईक? BMW 310 GS होती. GS होती ना? तर त्याच्यापेक्षा याच्यामध्ये काय काय असं जरा चेंजेस वाटला? 310 GS सिंगल सिलेंडर आहे आणि 310 cc आहे. ही डबल सिलेंडर 900 cc. खूप स्मूथ आणि खूप पॉवरफुल गाडी आहे. मजा आली. आणि आता आपण वहिनीला विचारूया. वहिनी कसं वाटलं तुम्हाला आता बाईक वरती? हा कसं वाटला? खूप छान वाटला. नेक्स्ट ट्रिप दादाला माहित असेल. दादांनाच माहिती. तुम्ही बघू शकता दादाची पहिली गाडी पल्सर. अजून गाडीची कंडिशन बघू शकताय तुम्ही. आणि त्याच्यानंतर दादांनी ही BMW GS ही देखील, आणि तसेच आता ही गाडी ॲड झालेली आहे दादाच्या ह्याच्यामध्ये GS F900. तर आता आपण दादाला विचारणार आहे का दादाचं जर्नी कशी राहिलेली आहे म्हणजे बाईक राईडच्या बद्दल, आणि तसंच या बाईकच्या बद्दल देखील आपण विचारणार आहे. आणि तसंच दादाला वहिनींचा देखील भरपूर सपोर्ट असतो. या राईडसाठी जायचं असेल कुठे तर त्यासाठी. नंतर आपण दादांना विचारणार का तुम्हाला जेव्हा आपण लहानपणापासून पप्पांकडे हट्ट करत असतो का सायकल, त्यानंतर सायकलनंतर आपण गाडीचा हट्ट करत असतो, तर तुमची ही जर्नी कशी राहिली पूर्ण? माझी जर्नी पण सायकलपासूनच स्टार्ट झाली आहे. लहान असताना म्हणजे लिटरली मी 4थीला वगैरे होतो
तेव्हा बाबांनी मला सायकल घेऊन दिलेली. ती सायकल घेऊन मी अख्खा दिवस अख्ख्या गावभर फिरायचो. गावात फिरून फिरून तो जो रायडर होता तो लहानपणापासूनच माझ्यात घुसला आणि तो पुढे वाढतच गेला. जसं स्कूलमध्येच होतो, म्हणजे कॉलेजला पण नव्हतो गेलो, माझ्याकडे लायसन पण नव्हतं. 16 वर्षाचा असतानाच मी बाबाची हिरो होंडा होती ती घेऊन फिरायचो. नंतर कॉलेजला जसं जायला लागलो तसं बाबांनी मला ही पल्सर घेऊन दिली. ही पल्सर आहे. किती वर्ष झालं या गाडीला? या गाडीला झाली आता 23 वर्ष झाली. 2002 साली घेतलेली ही गाडी आहे. ही माझी पहिली बाईक आहे, म्हणून आता ही आपण म्हणजे चालू आहे अजून, पण तरी स्टोअर करून इथे स्टोअरमध्ये ठेवलेली आहे, लोकांना दाखवायला की आपली पहिली बाईक काय होती, कशी होती असं. ह्याच्यानंतर मी स्पोर्ट्स बाईक पण घेतलेल्या, पण त्या इव्हेंच्युअली विकून टाकल्या, कारण मला जशी एज वाढत गेली तसं कम्फर्ट जास्ती पाहिजे होता. मग त्या सोडून मग मी या अशा कम्फर्टेबल बाईक्सकडे आलो. ही गाडी कधी घेतली तुम्ही? ही गाडी घेतली मी 2020 मध्ये. 2020 मध्ये गाडी घेण्याचा असा विषय आहे की जेव्हा मी बाय प्रोफेशन सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे मी कॉन्ट्रॅक्टर होतो. कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे मागची 5-10 वर्ष रायडिंग पूर्ण बंद होती आणि आपले कामं वगैरे सगळे चालू असताना सगळं बाईक थोडं बंदच होतं. नंतर जसं कोविड आला, लॉकडाऊन लागला, तेव्हा घरी बसून काही यूट्यूबरचे व्हिडिओ बघितले, लोक बाईक घेऊन मस्त फिराविराला जातात, तर तो आपल्यातला रायडर किडा परत जागा झाला आणि मग मी 2020ला ही बाईक घेतली, टुरिंग वगैरेचा विचार करत की ही बाईक घेणार, मी सगळीकडे राईड बीड करणार. आणि त्याच्यानंतर तुम्ही आता ह्याच्यामध्ये गेले GX F900. त्याच्यानंतर आता ही घेतली आपण BMW F900 GS. ही त्याच्यापेक्षा खूप मोठी आणि पॉवरफुल बाईक आहे. आणि याच्यामध्ये फ्युचर काय काय आहेत? ह्याच्यामध्ये तसे बरेचसे कारसारखे पण फीचर, जसं हे बटन स्टार्ट दिलेलं आहे. चावी तुम्हाला खिशातनं काढायची गरज नाही. चावी जसा रिमोट आपला कारचा असतो तसा रिमोट आहे कार सारखा, तो खिशात ठेवायचा, तो फक्त आपल्याकडे असला पाहिजे. बाकी बाईकची फायरिंग चालू करून दाखवतो मी तुम्हाला. भरपूर फीचर, म्हणजे कार सारखे फीचर या गाडीमध्ये, बाईक मध्ये. याला ऑलमोस्ट सगळे फीचर दिलेले आहे. रायडिंग मोड दिलेलं आहे, क्रूज कंट्रोल दिलेला आहे, याला स्लीपर क्लच, स्लीप असिस्ट वगैरे, ABS तर सगळ्यांमध्ये आजकाल येतात. बाकी हे असे काही फीचर्स आहेत जे नॉर्मल बाईक्समध्ये तसे येत नाही, जसे त्या माझ्या आधीच्या बाईकमध्ये नव्हते हे सगळे फीचर. याच्यात ॲडजस्टेबल सस्पेन्शन आहे, सगळे हे थोडे ॲडव्हान्स फीचर्स आहेत जे त्याच्यात नव्हते, म्हणून मी थोडं ह्याच्यात अपग्रेड. आणि नंबरचं तुमचे आता पहिल्या गाडीचा नंबर 5999 असेल, तर आता तुम्ही हा एका नंबर घ्यायचा कसा ठरवला? एक नंबर घ्यायची आधीपासून इच्छा होती, तर त्यावेळी एवढे पैसे टाकायची इच्छा नाही झाली. थोडा महाग आहे नंबर, पण आता गाडी महाग आहे तर गाडी येईल, त्या पैशामध्ये दुसरी गाडी येईल, म्हणून थोडा यावेळी डेअरिंग करून घेतला. आणि तसंच आपल्या आगरी समाजामध्ये देखील ही पहिली गाडी असेल आणि मोस्टली आपल्याकडे स्पोर्ट बाईक घेतात आताची यंग पिढी, तर ह्या गाड्या कमी बघायला भेटतात. नाही, जेव्हा मी यंग होतो तेव्हा मी पण स्पोर्ट्स बाईकच चालवायचो, पण आता जसं वय वाढलंय त्याच्यामुळे कम्फर्टची जास्ती गरज असल्यामुळे या बाईककडे गेलो. या दोन्ही ज्या बाईक्स आहेत ना, या पूर्ण दिवस आपण टुरिंग करू शकतो. दिवसाला 500-700 किलोमीटर जरी चालवले ना तरी बॉडी पेन वगैरे काय त्रास होत नाही, म्हणून या बाईक्स. तर आणि तसंच आपण आता हा तुमचा शॉप आहे राईड अँड रायडर, खिडकाली महादेव मंदिरच्या समोरच प्राचीन काली मंदिर असलेलं आपला, त्याच्या समोरच हे रायडर. इथे भरपूर असे रील स्टार असतील, यूट्यूबवर येत असतात, भेट देत असतात. आणि तुम्हाला मेन गोष्ट ही संकल्पना कसं आली का? तुमचा क्षेत्र वेगळा होता, तुम्ही इंजिनियर असल्यामुळे तुमचा क्षेत्र वेगळा होता, आणि तसंच याच्यामध्ये तुम्हाला यावंसं कसं वाटलं? मी जेव्हा 2020 मध्ये ही बाईक घेतली, प्लॅन होता बाईक घेऊन टुरिंग करायचा. तर बाईक ज्या दिवशी मी घेतली त्या दिवशी माझ्याकडे ऑलमोस्ट 8-10 वर्ष मी बाईक सोडलेली चालवायची. त्याच्यामुळे मला सगळं हेल्मेट, जॅकेट, ग्लोव्ज, बूट या सगळ्या गोष्टी परत जाऊन नवीन विकत घ्यायच्या होत्या. तेव्हा मी आपल्या डोंबिवली, कल्याण या परिसरात सर्च केलं, तेव्हा लक्षात आलं की आपल्याकडे प्रॉपर रायडिंग गिअरचं एकही दुकान नाही आहे. मला माझ्या ॲक्सेसरीज घ्यायला अंधेरी, ठाणे असं भटकायला लागलं. तेव्हा मग पुढे जाऊन नंतर काही लोकांबरोबर, आपल्या एरियातल्या लोकांबरोबर राईड करायचो, तेव्हा चर्चा झाली, तेव्हा लक्षात आलं की आपल्या डोंबिवली परिसराला खरंच अशा एका स्टोअरची गरज आहे. म्हणून आपण हे असं स्टोअर बनवायचं जेव्हा टाकायचं ठरवलं, कारण कोण करत नाही आहे आणि लोकांना गरज आहे याची. आणि जेवढं राईडचं पूर्ण टोटली सामान आपल्याकडे, जॅकेट असेल, शूज असतील, हेल्मेट असतील, सर्व गोष्टी आपल्या शॉपमध्ये भेटेल. हो. एका रायडरला प्रॉपर आणि सेफ रायडिंग करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतील त्या सगळ्या आपल्याकडे मिळतात. तसे आपल्याकडे जे नवीन पोरं आहेत, स्पोर्ट्स बाईक, महाग बाईक्स घेतात पण हेल्मेट पण वापरत नाही. तर मी त्या लोकांना
म्हणजे असं रिक्वेस्ट करेल की बाईक जेवढी महाग घ्याल तेवढेच महाग तुम्ही गिअर्स घ्या. तुमच्याकडे हेल्मेट, बूट, जॅकेट, ग्लोव्ज, रायडिंग पॅन्ट ह्या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत. त्याशिवाय उगाच गाडी पळते म्हणून पळवू नका, कारण आपल्या रोडवरती मूर्ख लोकांची कमी नाही आहे. आपण कितीही कंट्रोल चालवलं तरी बाकीच्यांवर आपला कंट्रोल नाही, कोण पण कसा पण चालतो. त्याच्यामुळे सेफ्टी फर्स्ट, आणि सेफ्टीसाठी म्हणून आपल्याकडे सगळ्या वस्तू तुम्हाला इथे आणि तसंच आपल्या शॉपला देखील मोठे मोठे युट्यूबर, आता मगाशी मी बोललो तसेच श्रीमन लेजर असतील, अजून आपल्याकडे कसं आहे की मुंबईमध्ये तुम्ही जर फिरले ना तर असं स्टोर अख्ख्या पूर्ण मुंबईमध्ये पण नाही आहे कुठे जिथे तुम्हाला AC मध्ये तुमची गाडी आतमध्ये घेऊन त्याच्यावरती ॲक्सेसरीज इन्स्टॉल करून भेटतील. म्हणून जे मोठे युट्यूबर वगैरे आहेत ते आपल्या स्टोअरला प्रिफर करतात आणि आपल्याकडे येत असतात. आपल्याकडे बरेच लोक कंटिन्युअसली येतात. कोण कोण येऊन गेले आपल्याकडे? जसे आपल्याकडे श्रीमान लेजंड पण आलेला आहे. श्रीमान लेजंड मला तर 2-3 वेळा आला. त्याच्या बाईकवर लडाख राईड जेव्हा जायचं होतं तेव्हा सगळे ॲक्सेसरीज, सगळे गिअर त्यांनी आपल्याकडनंच परचेस केले. आपल्याकडे वंडरसेन, अभिषेक देशमुख, तो पण आपला खास मित्र झाला, आपल्याकडे नेहमी येतच असतो. तर असे बरेच युट्यूबर्स आहेत जे खूप चांगलं काम करतात आणि त्यांचा पण पहिली पसंती आपल्या स्टोअरलाच असते. आणि तसंच आपण काम देखील बाईकचं जे पण असेल ते समोरासमोर केला जातो. हे देखील आता आपण लाईव्ह दाखवू शकतो का गाडीचं काही असेल ॲक्सेसरीज लावायची असेल तर तुम्हाला समोरासमोर हो लावून भेटेल. हे अशा ॲक्सेसरीज तुम्ही समोर बसून बघू शकता लावताना. हां दादा, आपला जो समाज आहे, आपला आगरी समाज आहे, तर आपल्या समाजामध्ये समज आपल्या घरचे महिला असेल त्या घरामध्ये कामं करून देखील त्यांना पूर्ण घरातच म्हणजे कामं करावं लागतं. तर कामांचा थोडा प्रेशर असतो, तर आपण कुठेतरी बाहेर निघावा. तर यासाठी आपल्याला वहिनी देखील तुम्हाला भरपूर सपोर्ट करतात. आता कुठे जायचं असलं तर घरची परमिशन घ्यायला लागतं आपल्याला विशेषशी. तर तुम्हाला या गोष्टी कधी झाल्यात का? वहिनींनी कधी असं सांगितलं का जाऊ नका, घरी थांबा, कामाचंच बघा, असं कधी? नाही, सुरुवातीला असं होतं थोडा, पण कसं होतं आपल्याला ज्या गोष्टीचा शौक किंवा ज्या गोष्टीचा व्यसन असतो ना त्याची जर तुम्हाला घरच्यांकडनं परमिशन पाहिजे असेल तर त्यांना पण तो व्यसन लावा. तर ती मी तिला गाडीवर फिरवायची जी एकदा सवय लावले ना, आता मी कमी आणि ती जास्ती शौकीन आहे. ती बोलते की चला चला राईडला जा. नक्कीच केल्याच पाहिजे का आपली ही घरची लक्ष्मी असते, तिला आपण घरीच ठेवतो. बरोबर. पूर्ण दिवस काम करून शेवटी त्यांना देखील आपण जसं पुरुष माणूस जसं बाहेर फिरू शकतो तसं लेडीज फिरत नाही. कसं आपल्या समाजामध्ये लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. नाही, आपल्या समाजात बघा कसं आहे, आपली लोक जी आहेत ना ती अजून थोडंसं आहेत, म्हणजे माइंडनी थोडीशी अजून सुधारण्याची गरज आहे आपल्या लोकांना. आणि बायका फक्त काय घरी बसून भाकरी बुजाला ना, त्यांना पण तुम्ही बाहेर फिरवा. त्यांची तुम्हाला लाईफमध्ये मदत भेटेल जर घेतली तर ती घेता आली पाहिजे. परंतु आता आपण निघतोय आणि आपला ब्लॉग एंड करणार आहे. तुम्हाला मी दाखवलं, जर तुम्हाला देखील यायचं असेल तर कल्याण शिलपाटा रोड पलावा, तसंच खिडकालीश्वर महादेव मंदिर, तुम्ही नक्कीच इथे येऊन भेट द्या. राईड अँड रायडर्सला तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत ते इथे नक्कीच भेटतील. तर दादा चला, बाय बाय. सूरज चला बाय बाय.